सगळ्या पूरग्रस्तांसाठी एक आता मोठी मदत सरकारकडून केली जाणार आहे आणि या संदर्भातली एक मोठी घोषणा अगदी काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांनी केली आहे। जी कॅबिनेट बैठक झाली यामध्ये शेतकऱ्यांसाठी हा मोठा निर्णय घेण्यात आलाय। पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जी उर्वरित रक्कम देणं बाकी आहे त्या प्रस्तावाला सरकारने मंजुरी दिली आहे। राज्य सरकारकडून तब्बल 663 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात। लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित लाभ मिळणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। शेतकऱ्यांचा पैसा तिजोरीमध्ये पडून असून ई-केवायसीने रोखली 355 कोटी रुपयांची मदत। मदतीचा पूर नियमामुळे अडलेला आहे। अतिवृष्टीने ग्रासलेल्या मराठवाड्याची सर्वाधिक रक्कम पडून आहे। लाडक्या बहिणींना आम्ही योग्य वेळी 2100 रुपये देऊ। विरोधकांकडून अदिती तटकरे यांची कोंडी केली जाते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी किल्ला लढविला। शेतकऱ्याचा वीज पुरवठा हा 37 दिवस खंडित असून महावितरणाला द्यावे लागणार नुकसान भरपाई। शेतकऱ्याला प्रति तास 50 रुपये प्रमाणे नुकसान भरपाई ठरवून देत 2 महिना अदा करण्याचे बजावले आहे। 33 केंद्रांना विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले असून 71 विक्रेत्यांना नोटीस देण्यात आलेली आहे। त्रुटी आढळल्याने कृषी विभागाची कारवाई करण्यात आली। पथकाकडून जिल्हाभरामध्ये 317 केंद्रांची तपासणी करण्यात आली। रोगांचा प्रादुर्भाव कृषी सहाय्यकाला फोन करा, तात्काळ मिळेल मार्गदर्शन। खामगाव तालुका कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले। तालुक्यामध्ये 33 कृषी सहाय्यक कार्यरत आहे। आता शेतकऱ्यांना 100% अनुदानावरती मिळणार विद्युत मोटार पंप। जिल्हा परिषद सेस फंड योजनेअंतर्गत देण्यात येणार लाभ। ढगाळ हवामानाचा फळबागांना फटका बसत असून रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे। द्राक्ष, आंबा, काजू, संत्री, डाळिंब उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे। 300 शेतकरी नुकसान भरपाईच्या अनुदानापासून वंचित असून पारत परिसरामध्ये शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। गरजू महिलांना मिळणार मदतीचा हात। प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला समीकरण केंद्र। महिला समीकरणासाठी महिला व बालविकास विभाग सरसावला। यंदा मराठवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरणार असून वांग मराठवाडी धरणाचे काम पुनर्तत्वाकडे गेलेले आहे। पाणी साठ्याचा मार्ग मोकळा होणार। देवराष्ट्रीय परिसरातील शेतकऱ्यांचा कर्ज भरण्यास नकार असून सोसायट्यांनी ऊस बिलामधून कर्ज रक्कम कपात करू नये। आंदोलनाचा शेतकऱ्यांमधून इशारा देण्यात येतोय। गुणवत्तापूर्ण उत्पादनाअभावी बेदाणा उद्योगामध्ये महाराष्ट्राची पिछेहाट होत असून जगभरामध्ये वाढली मागणी। सांगली, नाशिक, सोलापूर जिल्ह्यांना गुणवत्ता सुधारत निर्यातीची मोठी संधी उपलब्ध आहे। मिरजगाव शासकीय मका खरेदी केंद्रावरती मोठी गर्दी झालेली असून नोंदणीसाठी शेतकऱ्यांना करावी लागते प्रतीक्षा। थकीत एफआरपी प्रश्नी कारखान्यांवरील जप्तीची कारवाई रखडलेली असून 35 कारखान्यांकडे 75 कोटी 45 लाख रुपये थकीत आहे। सुनावण्यानंतर सुद्धा साखर आयुक्तालयाचे आदेश नाहीत। नूतन वर्षामध्ये अंत्योदयसाठी मिळणार 20 किलो तांदूळ, 15 किलो गहू। रास्त दुकानदार लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी। जिल्हा पुरवठा विभागाचे आवाहन करण्यात आले। हिवाळी अधिवेशनामध्ये 18 विधेयक मांडणार। दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेत्यांशिवाय विरोधकांना लढावे लागणार। 1.5 लाख शेतकऱ्यांना पीएम किसानचा लाभ वितरित करण्यात आलेला असून पीएम किसानचा 21वा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 31 कोटी 22 लाख 88 हजार रुपये वितरित करण्यात आले। कृषी विभागाला ठेंगा दाखवण्यात आलेला असून पुरवणी मागण्यांमध्ये कृषी समृद्धीच्या निधीला वाटण्याची अक्षता। विभागनिहाय निधी मागणी करण्यात आलेली आहे। याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता। सोयाबीन आयातीच्या दरावरती फारसा परिणाम होणार नाही। हमीभावाने विक्रीचे तज्ज्ञांचे आव्हान असून जानेवारीनंतर दरवाढ शक्य असणार आहे। खानदेशामध्ये केळीची आवक कमी असून दरामध्ये सुधारणेचा कल वाढलेला आहे। काश्मीरामध्ये पाठवणुकीच्या केळीला मिळतोय सर्वाधिक दर। अकोल्यामध्ये केळी दरात वाढ झालेली असून दर्जेदार मालाला 900 ते 1000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे। तुरीच्या उत्पादनामध्ये वाढीचा अंदाज व्यक्त केला जातोय। राज्यामध्ये 13.3 लाख टन उत्पादन अपेक्षित असून देशामधील उत्पादनामध्ये राज्याचा मोठा वाटा आहे। निर्यातीस मोकळीक असून आयात कोटा मर्यादित आहे। 4.5 लाख कापूस गाठी वाढीचा अंदाज व्यक्त केला जातोय। कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचा नवीन पीक अंदाज आणि ताळेबंद निश्चित। केंद्राच्या धर्तीवरती राज्यामध्ये ई-नाम योजना सुरू करण्यात आलेली असून विधेयक मंजूर करण्यात आलेले आहे। अडथळे कमी करण्याचा प्रयत्न सुद्धा सुरू आहे।
महाराष्ट्र गारठला असून थंडीचा मुक्काम आठवडाभर लांबणार. निफाडला निचांकी 6.4 अंश सेल्सिअसच्या तापमानाची नोंद करण्यात आली. सोन्याने वर्षभरामध्ये दिले 67% रिटर्न. 2026मध्ये 10 ग्रॅमचा भाव 1.5 लाखाच्या पुढे जाण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. चांदीने दिले 85% रिटर्न. विचारपूर्वक गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातोय. सततच्या महागाईच्या चिंतेने सोने चकाकलेले आहे. अकोला जिल्ह्यातील 63,000 लाभार्थी शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी निधी शिल्लक नाही. शेतकऱ्यांना निधी कधी मिळणार अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. तसेच 1,320 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत 8.75 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आलेली आहे. उत्पादन घटले असून हमीभाव सुद्धा मिळेना. शेतकरी कोंडीमध्ये सापडले. खरीपातील नगदी पिकांची वाताहत होते. रब्बी पिकांपासून शेतकऱ्यांना आशा व्यक्त केल्या जातात. सोयाबीन खरेदीच्या जाचकटींमुळे शेतकरी त्रस्त झालेले असून वडेगावमध्ये रास्ता रोको आंदोलन. वडेगाव परिसरातील शेकडो शेतकरी रस्त्यावरती. बाळापूर पातूर महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प होती. वातावरणाने हरभरा पिकाला मोठा फटका बसलेला असून रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. पीक हातची जाण्याची आता शेतकऱ्यांना भीती सातवत आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये बनावट UDID आधार कार्डवर शासनाच्या सवलती लाटण्याचा प्रकार सुरू असून जप्त कार्डावरील 12 क्रमांकी सारखेच आहे. वाटाण्याच्या शेंगांचा दर पोहोचला 100 रुपये प्रति किलोवरती. बाजारामध्ये आवक कमी असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता धावाधाव होते. आई योजनेमध्ये 15 लाखापर्यंतचे विनातारण आणि बिनव्याजी कर्ज. पर्यटन क्षेत्राशी निगडीत कृषी पर्यटन, प्रवासी वाहतूक, वस्तूसह खाद्यपदार्थ विक्री व्यवसाय करता येईल. नळ योजनांची कामे केली, निधीचाच पत्ता नाही. निधीअभावी जलजीवन मिशनला घर लागलेले असून 741 पैकी 297 योजना पूर्ण करण्यात आल्या. 35,000 रुपये भरा आणि आता मिनी ट्रॅक्टर मिळवा. सामाजिक न्याय विभागाची योजना असून बचत गटांना हा लाभ देण्यात येणार. यामध्ये 90% मिळतंय अनुदान. रासायनिक खतांच्या किमतीमध्ये आणखी वाढ करण्यात आलेली असून शेतकरी मेटाकुटीस आले. उत्पादनावरती होणार मोठा परिणाम. मानोरा येथे युरियाची चढ्या दराने विक्री केली जाते. कृषी केंद्रावरती कारवाई करण्याची मागणी केली जाते. कांदा लागवड घटली असून गव्हाचे क्षेत्र वाढणार. ब्राह्मणगाव अवकाळी पावसाचा फटका बसल्याचा होतोय परिणाम. रवडशी भागामध्ये जनावरांना लाळ खुरकुतीची लागण झालेली असून साथीमुळे दूध उत्पादनावरती परिणाम होतोय. लसीकरण मोहीम राबवण्याची मागणी केली जाते. पंतप्रधान आवास उद्दिष्टामध्ये नाशिक राज्यामध्ये तृतीय क्रमांकावरती. निर्धारित लक्ष्य गाठण्याबाबत साशंकता असून अद्याप 1/3 काम पूर्ण नाही. येवला तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी फुलवल्या द्राक्षासह केळीच्या बागा. परतीच्या पावसाने कोडमडले कांद्याचे गणित. कांद्याची लागवड फक्त ही 23%च. 15 डिसेंबरपर्यंत गहू कांदा पीक विमा नोंदणीची संधी असून वेळेमध्ये अर्ज भरल्यास मिळणार शेतकऱ्यांना मोठा लाभ. येवला जिल्ह्यातील अपघातग्रस्त 80 शेतकऱ्यांच्या वारसांना आधार. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना सानुग्रह प्रदान करण्यात आले. शेतकऱ्यांना रब्बी पीक स्पर्धेमध्ये सहभाग घ्या आणि 50,000 रुपये मिळवा. कृषी उत्पादकतेमध्ये वाढ होण्यासाठी उपक्रम जाहीर. 10 दिवसामध्ये फुकटात पायलट बना. ड्रोन उडून लाखो रुपये कमवा. स्वयंरोजगाराच्या संधी. महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनाचा उपक्रम. शाळा ही डिजिटल करण्यात आलेली असून पण शिक्षक कुठे आहे? 8 वर्गांसाठी 3 शिक्षक. शिक्षकांशिवाय शिक्षण कसे घ्यावे? हिवरखेडच्या विद्यार्थ्यांचा संतप्त सवाल. 10 MUचे रोहित्र 2 महिने केदारखेडा केंद्रामध्ये मुक्कामी असून तरीसुद्धा कार्यान्वित नाही. रोहित्र हसनाबादला नेल्याने केदारखेडा परिसरामध्ये अंधार होतोय. काल साखर कारखान्याकडून ऊस बिलाचा 2,900 रुपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील यांच्याकडून माहिती देण्यात आली. वर्षभरामध्ये सोने 45 तर चांदीचे भाव 60% वधारलेले असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून वाढवली सोन्याची खरेदी. सद्यस्थितीमध्ये 1,29,000 रुपये तोळा सोन्याचा आजचा भाव नोंदवण्यात आलेला आहे. 5 लाखापर्यंतचे आरोग्य कवच. एका कार्डावरती जनआरोग्य आयुष्यमान योजना. लाभार्थ्यांची सोय. को ब्रँडेड कार्ड तयार करून घेण्याची संधी उपलब्ध होणार. 25 लाख बारदाण्याची कोलकात्यामध्ये खरेदी करण्यात आली. येण्यास आठवड्याची प्रतीक्षा असून नडलेला शेतकरी हमीऐवजी जातोय कमी भावाकडे. धाराशिव जिल्ह्यामध्ये 13,000 मेगाटन युरिया असणार उपलब्ध. कृषी विभागाने घेतली खत विक्रेत्यांची बैठक.
साहेब दुर्गाचा आवाज ऐकला. 2120 शेतकऱ्यांचे काय झाले? परभणी जिल्ह्यामध्ये सौर कृषी पंप शेतकऱ्यांना मिळेनात. रब्बी हंगाम संकटामध्ये सापडलेला असून तक्रारीच्या सोडवणुकीमध्ये कंपन्यांच्या प्रतिनिधीकडून निव्वळ फसवणूक केली जाते. मानवत तालुक्यामध्ये रब्बी हंगामाला गती आलेली असून शिवार पुन्हा एकदा मजुरांनी गजबजले. खासगीमध्ये हमीभाव नाही. सीसीआयमध्ये अटी शर्ती दरवाढीची प्रतीक्षा असून शेतकऱ्यांद्वारा कापसाची साठवणूक केली जाते. शेतकऱ्यांनी थांबवली कापसाची विक्री. बाजारामध्ये कापसाची आवक सद्यस्थितीमध्ये मंदावलेली आहे. सोयाबीनच्या दरामध्ये चढउतार सुरू असून शेतकरी पडले चिंतेमध्ये. बाजार समित्यांमध्ये हमीभाव नाही. केंद्रावरती अटी शर्तींचा भरणा होतोय. पेंचेचे कालवे 10 वर्षांमध्ये 43 वेळा फुटलेले असून डागडुकीच्या खर्चामध्ये वाढ झालेली आहे. धरणामध्ये पाणी तरीसुद्धा कारवे हे कोरडेच आहे. विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष. धानाला कमी भाव. चिंतेमध्ये भर झालेली असून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होते. उत्पादन खर्च भरमसाठ होत असून मिळकत अपुरी आहे. बळीराजा पुन्हा कर्जबाजारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गावे कमी झाली तरीसुद्धा त्या गावांना मिळाले नाही पाणी. टपाल पाणी पुरवठा योजनेचे पाणी कधी मिळणार? घरकुल योजनेच्या अनुदानाचे हप्ते थकीत असून बांधकाम साहित्य आणायचे तरी कुठून? लाभार्थ्यांना पडलाय प्रश्न. महावितरणाची अवैध वीज दरवाढ. 20% अधिक दराने होते वसुली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होते. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे गंभीर आरोप. वणी परिसरामध्ये दुसऱ्या वेचातच संपला कापूस. शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला असून उत्पादनामध्ये झाली मोठी घट. सोयाबीनचे सुद्धा नुकसान झाले. सिलेंडरची मूळ किंमत 850 रुपये. वसूल केले जातात 1200 रुपये. पुसत येते HP गॅस सिलेंडरचा कृत्रिम तुटवडा. ऊस तोडणी ओढणीचा शेतकऱ्याला झटका बसत असून प्रतिटनाला बसतोय 100 रुपयांचा फटका. ऊसतोड मजुरांची मगरुरी होत असून शेतकरी हवालदिल झालेला आहे. साखर कारखानदार निवांत असून खुलेआम सुरू आहे लूट. आसरा तालुक्यामध्ये गणेश तस्करकडून 8 एकर ऊस उद्ध्वस्त झाला. शिरसंगी गावाच्या रामलिंग देवालय परिसरामध्ये धुमाकूळ सुरूच आहे. देघंचीमधील तरटीमड्यामध्ये भीषण आग लागलेली असून 13 शेतकऱ्यांचा 30 एकर ऊस जळून खाक झाला. JCB ट्रॅक्टरने ऊसपट्ट्यामध्ये आगीचा वेग थांबविला. सोयाबीनच्या दरामध्ये तेजी असून प्रति क्विंटल 4500 रुपयांचा दर मिळतोय. वाढत्या मागणीचा परिणाम. हमीभावाचा टप्पा ओलांडणार का? जळगाव जिल्ह्यातील 319 गावांमध्ये पोखरा योजनेच्या अंमलबजावणी सुरुवात झालेली आहे. समूह सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली. वैयक्तिक लाभासह समूहासाठी करू शकतात अर्ज. उन्हाळी कांदा दरामध्ये तेजी सुरू असून पिंपळगावला 2600 रुपयांचा दर मिळतोय. संभाव्य पाणी टंचाई रोखण्यासाठी दुर्गम भागातील बंद व अपूर्ण सोलर पाणी योजना सुरू करण्यावरती भर दिली जाते. जलस्रोतांची जपवणूक पुनर्भरण यासाठी जनजागृतीवरती भर देण्यात येणार. 1.5 दशक रखडलेल्या बिलाडी प्रकल्पाच्या कामास अखेर सुरुवात झालेली असून 2008 साली मिळाली होती मूळ प्रशासकीय मान्यता. गेल्या वर्षी 113 कोटींची सुधारित मंजुरी. गहू पिकावरती पिवळसर रंगाच्या रोगाचा प्रादुर्भाव होत असून अनवा परिसरामध्ये पिके पडू लागली पिवळी. शेतकऱ्यांवरती आर्थिक संकट. रवना गावामधील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे तातडीने अनुदान द्यावे. सरपंच यांच्यासह शेतकरी यांची तहसीलदारांकडे मागणी करण्यात आली. बीड जिल्ह्यामध्ये 1892 कोटींच्या जलजीवन मिशनमध्ये घोटाळा दिसून आलेला असून लेखापरीक्षणासाठी केंद्राची 3 सदस्यीय टीम दाखल झालेली आहे. पिंपळगाव रेणुकाई परिसरामध्ये भुरट्या चोरांचा सुळसुळाट सुरू असून शेतातील सिंचन संचामधील पाईप आणि नौझोल केले लंपास. आलेल्या ऊसाचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात यावा. कारखान्याचे मार्गदर्शन तथा माजी मंत्री राजेश टोपे यांच्याकडून माहिती देण्यात आली. कन्नड तालुक्यामध्ये 7 पैकी फक्त 2 मका केंद्रे सुरू करण्यात आली. नोंदणीला सुद्धा गर्दी असून कार्यालय उघडण्यापूर्वीच लांबच लांब रांगा. शेतकरी त्रस्त झाले. शेतकऱ्यांसाठी टोकन पेरणी यंत्र ठरले वरदान. सिल्लोड तालुक्यामध्ये रब्बी हंगाम जोरामध्ये सुरू असून हरभरा पेरणीला मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. लिकेज काढा. आमची आता सहनशीलता संपलेली आहे. मराठवाडी धरणग्रस्तांची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्वतंत्र ग्रामपंचायत दर्जा देण्याची मागणी केली जाते. एकरी 1 कोटी उत्पन्नाची महागुणी शेती. शेतकऱ्यांना दीर्घकाळाचा नफा देणारे पीक. ऊस द्राक्षाला पर्याय म्हणून मनरेगातून 2.5 लाख रुपयांचे अनुदान वितरित केले जाते. रब्बी हंगामामध्ये सुद्धा मक्याचे कणीस डवरणार. 25% जादा पेरणी. सिन्नरला 13,500 हेक्टरवरती पेरण्या पूर्ण झालेल्या असून कांदा लागवडीकडे सुद्धा शेतकऱ्यांचा आता कल वाढलेला आहे.
30 गुंठ्यामध्ये 90 टन ऊस उत्पादक असून पोखर्णी येथील विश्वनाथ जाधव यांचा प्रयोग खतांचे प्रभावी व्यवस्थापन. आम्ही पिकवतो पण विकायचे तरी कुठे, हमीभाव योग्य मिळत नाही, शेतकऱ्यांचा होतोय आक्रोश, केंद्र व राज्य शासनाची अनास्था. 50% दूध संस्थांचे लेखापरीक्षण अपूर्ण असून अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे जिल्हा विशेष लेखापरीक्षक पदुम विभाग व्हेंटिलेटरवरती. कुलपे तोडून दरवाजे मोडून स्मार्ट मीटरची जोडणी केली जाते. कागल तालुक्यामध्ये रोजंदारी कर्मचाऱ्यांची जबरदस्ती, ग्राहकांमध्ये संताप व्यक्त. की 67 नव्या घरांना मंजुरी देण्यात आली. जयसिंगपूर पालिकेकडून आवासाचे उद्दिष्ट पूर्णत्वाकडे प्रस्ताव देण्याचे आवाहन करण्यात आले. इरा उजवा कालव्यामधून पाणी सोडण्याची व्यवस्था करा. आमदार उत्तमराव जानकर यांची जलसंपदा विभागाकडे मागणी करण्यात आली. सध्या रब्बी हंगामातील पिके सुकू लागली. चांदीला सोन्याचे दिवस आलेले असून नगरमध्ये किलोला 1,90,000 रुपयांचा भाव मिळतोय. 10 दिवसांमध्ये 20,000 रुपयांची वाढ झाली. स्वच्छ शुद्ध पाण्यापासून रायगड वंचितच असून जलजीवनच्या 149 योजनांची कामे 50% कमी आहेत. अपूर्ण योजनेची कामे सुद्धा ठप्प झालेली आहे. ऊस दर जाहीर करण्यास 15 कारखान्याकडून ठेंगा दाखवण्यात आला. सिद्धेश्वर, लोकमंगलसह अनेक कारखान्यांचा समावेश आहे. ओंकार शुगरकडून जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 3,150 रुपये दर जाहीर करण्यात आलेला आहे. शासनाकडून कर्जत जिल्ह्यामध्ये 46 हमीभाव भात खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. यंदाचा भात खरेदी सुरू ठेवणार कोठे? कर्जत आधारभूत भात खरेदी केंद्राचा संतप्त सवाल. पीक विमा सहभागाची मुदत आता 15 डिसेंबरपर्यंत. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नांना यश आले. अतिवृष्टीग्रस्तांसाठी 15,648 कोटी तर सिंहस्थसाठी 3,000 कोटींची तरतूद करण्यात आली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारने मांडल्या 75,000 कोटींच्या पुरवणी मागण्या. कालावधीची भरपाई पुढच्या अधिवेशनामध्ये करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. कामकाजाच्या दिवसावरून विधानसभेमध्ये टोलेबाजी सुरू. सोयाबीन खरेदी मर्यादेमध्ये वाढ करण्यात आलेली असून कृषी विभागाकडून वाढीव सुधारित उत्पादकता जाहीर करण्यात आली. कापसाची यंदा विक्रमी आयात झालेली असून कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचा अंदाज देशांतर्गत उत्पादन गतवर्षीपेक्षा कमीच राहणार. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.